या बैठकीमध्ये हजेरी लावली पाहिजे। या बैठकीमध्ये ज्या संदर्भाने ही बैठक आज बोलवलेली आहे, महाराष्ट्र विधानसभेच्या निकालाच्या संदर्भाने आज होणार आहे। त्यामुळे त्या चर्चेमध्ये सहभागी झाल्याशिवाय त्याच्यावर टिप्पणी करणं थोडंसं घाईचं होईल। सर, जे निकाल लागलेत विधानसभा निवडणुकीचे, त्या निकालाबद्दल काय सांगाल? की शिवसेनेने स्वबळावर लढायला हवं असा त्यांच्या पक्षामध्ये अनेकांचा सूर होता। महाविकास आघाडी एकत्रित लढल्याने हा रिझल्ट आला। मला असं वाटतं की त्यांनी कोणत्या संदर्भाने ते वक्तव्य केलं आहे याची काही कल्पना मला नाही आहे। मला असं वाटतं की महाविकास आघाडीतले सारेच पक्ष या निकालांचा आढावा घेत आहेत आणि तो आढावा खोलवर घेतल्याशिवाय त्याच्यावर टिप्पणी करणं हे योग्य होणार नाही। सर, ते निकाल लागले विधानसभेचे, त्या निकालाबद्दल तुमची काय प्रतिक्रिया? निकाल धक्कादायक आहेत। अनेक ठिकाणाहून तक्रारी येत आहेत। महाराष्ट्रातच नाही तर देशभरात त्याची चर्चा होते। म्हणजे देशभरात असं वाटत होतं की महाविकास आघाडी यावेळेला सत्तेवर येईल, पण तसं झालं नाही। आणि या निकालांमध्ये अनेकांनी या ठिकाणी EVMवर सुद्धा शंका व्यक्त केलेली आहे। काँग्रेसनं तर देश पातळीवर याची नोंद खूप गांभीर्याने घेतली आहे। काँग्रेसची बैठकसुद्धा मला असं वाटतं 2 दिवसामध्ये आहे। सर अशोक ईव्हीएम न केलेला पराभव आहे का तुमचा? 2 मिनिटं ईव्हीएम न केलेला पराभव आहे का? संशय आहे, पण त्याच्या खोलात गेल्याशिवाय त्याच्यावर बोलणं मी टाळेन। कारण खूप तक्रारी आहेत, त्या तक्रारीची शहानिशा आपण केली पाहिजे। आणि शेवटी EVMबद्दल आता सत्ताधारीच बोलू शकतात। सर, अशोकराव चव्हाण बोललेत, आमदारांचं प्रतिनिधित्व करायला मला आवडेल का? मला असं वाटतं की ही वैचारिक लढाई आहे। आता आकडेवारी ही जरी महत्त्वाची असली तरी मला पहिल्यांदा पक्षामध्ये आम्ही याचं अवलोकन करून त्याच्यावर विचार विनिमय करून पुढची दिशा। सर, अशोकराव चव्हाण म्हणतात की मला ज्यांनी संपवण्याचा प्रयत्न केला ते विधानसभेच्या निवडणुकीत संपलेले आहेत। तुमचं देखील नाव घेतलं, तुमच्या बंधूंचं नाव देखील त्यांनी घेतलं। मला असं वाटतं की त्यांच्या विचारांची मला कीव येते, कारण आम्ही आमच्या पक्षाच्या प्रचारासाठी तिथं गेलो होतो। आता त्यांचं असं जर म्हणणं असेल की काँग्रेसच्याही प्रचाराला काँग्रेसच्या नेत्यांनी येऊ नये, तर मग लोकशाहीवर त्यांचा विश्वास आहे का नाही, हा खरा मुद्दा है। पर जी आपको लगता है कि जो रिजल्ट आया महाराष्ट्र के उसमें कहीं ना कहीं EVM पर भी डाउट प्रकट हो रहा है? आप इस बात से सहमत? मैं सहमत हूँ, क्योंकि बहुत लोगों ने ये मुद्दा उठाया है और सिर्फ कांग्रेस पार्टी ये मुद्दा नहीं उठा रही, हर पार्टी इस पर ये मुद्दा उठा रही है। और उस पर आम आदमी भी ये सवाल उठा रहे हैं कि जो कुछ हो रहा है इसमें थोड़ी शंका पैदा हो रही है। अमित सर, आता शिवसेनेची बैठक पार पडली, त्या बैठकीमध्ये पुढे ज्या निवडणुका असतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, त्यामध्ये शिवसेनेचं म्हणणं आहे की एकला आपण एक स्वबळावर लढू, म्हणजे महाविकास आघाडीत राहून आमचं नुकसान झालंय असं त्यांचं म्हणणं आहे। मला असं वाटतं की याच्यावर आज टिप्पणी करणं योग्य नाही आहे। कोणत्या संदर्भाने ती मतं व्यक्त झालेली आहेत याची कल्पना मला नाही आहे। आज आम्ही बसतोय, आज आमचे नेते एकत्र येत आहेत, चर्चा होते, अशा अनेक बैठका होतील। एका बैठकीमध्ये याचं काही सार निघेल अशी परिस्थिती नाही। अनेक बैठका होतील आणि याच्यानंतर काँग्रेसला नवा चेहरा, नवीन प्रदेशाध्यक्ष। सर, बॅलेटवरती निवडणुका व्हाव्या अशी मागणी असेल का? एकत्रित येऊन आंदोलन वगैरे काही करणार का? EVMच्या विरोधात काही करणार का? हो, बॅलेटवर निवडणूक व्हावी अशी मागणी. निवडणुका झाल्याच पाहिजे।